हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? सेगमेंटेशन मीन्स वॉट? त्याचे दोन टाईप्स बघितले, व्हर्च्युअल मेमरी सेगमेंटेशन्स अँड सिम्पल सेगमेंटेशन्स, राईट. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम म्हणजे काय. आता त्याच्या अंडर 3 ॲल्गोरिदम्स येतात. फर्स्ट इन फर्स्ट आउट ॲल्गोरिदम, लिस्ट रिसेंटली यूज्ड अँड ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदम. आता याच्यामध्ये नेमकं कसं ते वर्किंग होतं त्याचं ते आपण विथ एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके, तर टोटल 3 ॲल्गोरिदम्स आहेत पेज रिप्लेसमेंट ॲल्गोरिदमच्या अंडर. फर्स्ट इन फर्स्ट आउट ॲल्गोरिदम, त्याचं स्टडी करूया आपण. ओके, तर फर्स्ट इन फर्स्ट आउट अल्गोरिदममध्ये नेमकं काय होतं, हे अल्गोरिदम कसं वर्किंग होतं ते आधी बघूया, मग त्याचं आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके, फर्स्ट इन फर्स्ट आउट इज द सिम्पलेस्ट पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. हे काय आहे? सिम्पल अल्गोरिदम आहे. या अल्गोरिदममध्ये काय होतं? ऑपरेटिंग सिस्टीम मेंटेन्स अ क्यू दॅट कीप्स ट्रॅक ऑफ ऑल द पेजेस इन मेमरी. याच्यामध्ये काय होतं? ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? एक क्यू, त्या ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? क्यू मेंटेन करते, ज्याच्यामध्ये काय असतं? ह्या मेमरीमध्ये असणारे जे काही नंबर ऑफ पेजेस आहेत ते काय करते? स्टोअर करते. विथ द ओल्डेस्ट पेज ॲट द फ्रंट अँड द मोस्ट रिसेंट पेज ॲट द बॅक. मग ह्या क्यूमध्ये जे काही नंबर ऑफ पेजेस असणार आहेत मेमरीमध्ये स्टोअर केलेले, ते कसे ठेवले जातात त्याच्यामध्ये? तर जो ओल्डेस्ट पेज असणार आहे तो काय केला जातो? फ्रंटला ठेवला जातो. आणि जो रिसेंटली आलेला जो काही पेज असणार आहे मेमरीमध्ये तो काय केला जातो? क्यूच्या बॅक साईडला स्टोअर केला जातो. म्हणजेच काय? आपली जस्ट लाईक बँकेची क्यू असते तसं बँकमध्ये गेल्यानंतर जो फर्स्ट जातो त्यालाच फर्स्टला सर्व केलं जातं, बरोबर. जो लास्ट रिसेंटली येतो, लास्टला येतो, तो काय करतो? क्यूच्या लास्ट, त्या रोच्या लास्टला तो काय होतो? उभा राहतो, बरोबर. मग त्याच मॅनरमध्ये काय केलं जातं? ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? क्यू मेंटेन करते, ज्याच्यामध्ये काय केलं जातं? जे ओल्डेस्ट पेज असणार आहेत ते फ्रंटला ठेवले जातात आणि जे रिसेंटली आलेले किंवा लेट आलेले जे काही पेजेस आहेत ते तर क्यूच्या बॅकला स्टोअर केले जातात. लक्षात येतंय? ओके, त्यामुळे काय होतंय? जो फर्स्ट असणार आहे तो काय होणार? पहिल्यांदा रिमूव्ह होणार, बरोबर. आणि जो लास्टला आलेला आहे तो लास्टला रिमूव्ह होणार, राईट. सो when there is a need for page replacement, the FIFO algorithm swaps out the page at front of the queue, that is the page which has been in the memory for the longest time. म्हणजेच काय? सपोज ज्यावेळी पेज रिप्लेसमेंटची सिच्युएशन येते, गरज असते, ओके, त्या क्यूमध्ये नंबर ऑफ पेजेस आपण स्टोअर केलेले आहेत आणि त्या क्यूमधलं ज्यावेळी पेज रिप्लेसमेंट करण्याची गरज असते त्यावेळी काय केलं जातं? असं पेज जे सगळ्यात आधी आलेलं आहे, खूप वेळ झालं त्या मेमरीमध्ये स्टोअर आहे किंवा सर्वात आधी आलेलं आहे, ते पेज काय केलं जातं? पहिल्यांदा रिमूव्ह केलं जातं. कारण सगळ्यात आधी आलेल्या पेजलाच आपण सुरुवातीला ठेवतो ना त्या क्यूच्या, त्यामुळे तेच पेज काय केलं जातं? पहिल्यांदा रिमूव्ह केलं जातं, स्वॅप आउट केलं जातं त्या क्यूमधून. हे कोठं केलं जातं? तर फिफो ॲल्गोरिदममध्ये, फर्स्ट इन फर्स्ट आउट ह्या ॲल्गोरिदममध्ये. म्हणजे ह्याचं वर्किंग कसं होतं हे तुमच्या लक्षात आलं? ओके, तर आता त्याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तुम्हाला ज्यावेळी तुमची फायनल एक्झाम असते त्यावेळी काय विचारलं जातं? फिफो अल्गोरिदम, फर्स्ट इन फर्स्ट आउट अल्गोरिदम एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल. त्यावेळी काय लिहायचं? आता मी जे सांगितलं तसं. हे एक सिम्पलेस्ट अल्गोरिदम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम एक क्यू स्टोअर करते, मेंटेनड करते, ज्याच्यामध्ये कसं केलं जातं? जे ओल्डेस्ट पेज असणार आहे ते काय केलं जातं? क्यूच्या फ्रंटला ठेवलं जातं आणि जे रिसेंटली आलेलं पेज असणार आहे ते काय केलं जातं? ॲट दी बॅक त्या क्यूच्या स्टोअर केलं जातं. आणि जेव्हा पेज रिप्लेसमेंटची सिच्युएशन येते, अशी कंडिशन येते की ज्यावेळी पेज रिप्लेसमेंट करण्याची गरज भासते, ओके, त्यावेळी काय केलं जातं? कोणतं पेज स्वॅप आउट केलं जातं? तर त्या क्यूच्या फ्रंटला जे काही पेज आहेत ते काय केलं जातं? स्वॅप आउट केलं जातं. क्यूच्या फ्रंटला हे म्हणजेच काय? ते खूप वेळ झालं त्या मेमरीमध्ये स्टोअर आहे लॉंगेस्ट टाईमसाठी, असं पेज काय केलं जातं? स्वॅप आउट केलं जातं. ओके, ही सगळी डिस्क्रिप्शन तुम्ही त्या अल्गोरिदमबद्दल लिहू शकताय आणि विथ एक्झाम्पल म्हटलं की आत्ता जे मी देणार आहे ते एक्झाम्पल तुम्ही तिथं एक्सप्लेन करू शकता. ओके, आता एक्झाम्पल सॉल्व केल्यावर तुम्हाला ॲक्च्युअल कसं असतं ते कळेल. कन्सिडर द पेज रेफरन्स स्ट्रिंग ऑफ साईज 12. म्हणजे ते पेज असणार आहे त्याची रेफरन्स स्ट्रिंग साईज किती आहे? 12. आणि ते नंबर्स ती स्ट्रिंग किती दिल्या बघा. 1
2 3 4 5 1 3 1 6 3 2 3 अशी स्ट्रिंग दिल्या त्यांनी विथ फ्रेम साईज 4. त्याची जी काही फ्रेम साईज असणार आहे ती काय असणार आहे 4 असणार आहे. ओके, जी टोटल स्ट्रिंग दिलेली आहे त्याच्यामध्ये किती नंबर्स आहेत 12. त्यामुळे त्या स्ट्रिंगची साईज काय झाली 12. ओके, आता त्याची जी काही फ्रेम साईज असणार आहे ती काय सांगितलं त्यांनी 4 असली पाहिजे. मॅक्झिमम त्या पेजमध्ये किती पाहिजेत, त्या फ्रेममध्ये 4 पेजेस पाहिजेत. लक्षात येते का? तर त्याच्यावरून त्यांनी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं असतंय, तर पेज फॉल्ट रेशिओ कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं असतं. ओके, पुन्हा एकदा सांगते मी क्वेश्चन कसा दिलाय बघा. द पेज रेफरन्स स्ट्रिंग, जी काही स्ट्रिंग दिलेली असणार आहे पेज रेफरन्सची, त्याची साईज काय दिली आहे त्यांनी 12. म्हणजेच काय, त्या स्ट्रिंगमध्ये किती असणार आहेत, टोटल 12 पेजेस असणार आहेत. बरोबर, आणि एका फ्रेममध्ये मॅक्झिमम किती पेजेस पाहिजेत सांगितले त्यांनी 4. सो मॅक्झिमम 4 पेजेस इन अ फ्रेम. त्या एका फ्रेममध्ये काय पाहिजे, मॅक्झिमम 4च पेजेस पाहिजे. आता हे सॉल्व कसं करायचं ते आपण बघूया. त्यांनी दिलेली स्ट्रिंग बघा, ही जी काही स्ट्रिंग आहे 1 2 3 4 5 1 3 1 6 3 2 3, ती मी काय केली अशी नोट डाऊन करून घेतली. त्यांनी दिलेली गिवन क्वेश्चनमध्ये जी आहे ती स्ट्रिंग. ओके, 1 2 3 4 5 1 3 1 6 3 2 3. ओके, हे क्वेश्चनमध्ये दिलेली स्ट्रिंग आहे. त्याच्यामध्ये टोटल किती आहेत 12 पेजेस आहेत. ओके, त्यांनी काही सांगताना सांगितलंय एका फ्रेममध्ये मॅक्झिमम 4 पेजेस असतील. ओके, ही त्यांनी कंडिशन दिलंय आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेट काय करायचं असतो आपल्याला, पेज फॉल्ट रेशिओ कॅल्क्युलेट करायचा असतो. आता पेज फॉल्ट रेशिओ कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, सगळ्यांनी बुक आणि पेन्सिल किंवा पेन काय असेल ते तुमच्याकडे घ्या, त्याशिवाय हे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला लक्षात येणार नाही. ओके, सगळ्यांनी घेतला बुक आणि पेन, सगळ्यांनी घेतलेला आहे का? ओके, ही स्ट्रिंग लिहून घ्या. दिलेली जी काही गिवन स्ट्रिंग आहे ना 1 2 3 4 5 1 3 1 6 3 2 3, ही जे काही स्ट्रिंग आहे ती तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. घेतली सर्वांनी? ओके, आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, पेज फॉल्ट रेशिओ कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर पेज फॉल्ट रेशिओचा फॉर्म्युला काय असणार आहे, त्याचा फॉर्म्युला आहे टोटल मिस डिवायडेड बाय टोटल पॉसिबल केसेस. त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, टोटल मिस डिवायडेड बाय टोटल पॉसिबल केसेस. आता टोटल पॉसिबल केसेस म्हणजे काय, त्या स्ट्रिंगमध्ये जेवढे काही नंबर ऑफ पेजेस असणार आहेत तेवढ्या पॉसिबल केसेस असणार. बरोबर, मग इथं स्ट्रिंगमध्ये किती असणार आहे, स्ट्रिंगची साईज 12. बरोबर, त्या स्ट्रिंगची साईज किती दिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 12 दिल्या. म्हणजेच टोटल पॉसिबल केसेस किती झाल्या 12 झाल्या. हे तरी लक्षात येते, जेवढी स्ट्रिंगची साईज असते तेवढ्या टोटल पॉसिबल केसेस असतात. ओके, आता फॉल्ट रेशिओ काढायला टोटल पॉसिबल केसेस तर आपल्याकडे आहे, क्वेश्चनमध्येच दिलेला आहे. टोटल पॉसिबल केसेस म्हणजे स्ट्रिंगची साईज काय असेल ती. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला लागणार त्याच्यासाठी, टोटल मिस. आता टोटल मिस म्हणजे काय तर, आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं बघूया. हां, मी तुम्हाला दिलेलं आहे बघा, एम म्हणजे मिस आणि एच म्हणजे हिट. आता पेज हिट कधी झालं आणि पेज मिस कधी झालं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सगळ्यांनी स्क्रीनकडे लक्ष द्या. पहिल्या रो मध्ये दाखवलेली आहे ती आहे गिवन स्ट्रिंग 1 2 3 4 ची. ओके, त्यांनी काय सांगितलंय, एका फ्रेममध्ये मॅक्झिमम 4 पेजेस असतात. ओके, असं त्यांनी सांगितल्या कंडिशन. तर आता आपण काय करायचं, पहिल्यांदा जे काही मेमरी असणार आहे ती ब्लँक असणार आहे. बरोबर, मग प्रत्येक पेज ज्यावेळी आपण त्या फ्रेममध्ये अलोकेट असाइन करत असतोय त्यावेळी चेक करायचं की त्या मेमरीमध्ये ऑलरेडी ते पेज आहे का. जर आपण जे पेज त्या फ्रेममध्ये असाइन करणार आहे ते पेज ऑलरेडी त्या मेमरीमध्ये असेल तर त्यावेळी काय म्हणायचं, ते पेज हिट झालं. ओके, म्हणजे ऑलरेडी ते आहे, तिथं पेज रिप्लेस करण्याची गरज नाही. लक्षात येते. आणि जर आपण जे पेज असाइन करणार आहे त्या फ्रेममध्ये ते त्या ऑलरेडी मेमरीमध्ये नसेल तर त्यावेळी काय करायचं, आधी जो काही पेज असणार आहे तो रिमूव्ह करून आपला जो काही नवीन पेज आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. जो आधीचा जो पेज असणार आहे तो काय करायचा, रिप्लेस करायचा आणि काय करायचं, आपला जो काही नवीन पेज आपण ॲड करणार आहे मेमरीमध्ये तो स्टोअर करायचा.
हे कधी, जेव्हा आपण जो काही ॲड करणारा पेज आहे तो मेमरीमध्ये प्रेझेंट नसेल त्यावेळी. ओके, पण आपण जे काही पेज त्या मेमरीमध्ये त्या फ्रेमला ॲड करणार आहे, असाइन करणार आहे, त्यावेळी जर तो मेमरीमध्ये ऑलरेडी असेल तर त्यावेळी काय म्हटलं जातं, पेज हिट. आणि जर नसेल आणि तो पेज आपण रिप्लेस केला तर त्यावेळी काय म्हणायचं, ते पेज मिस झालं. काय झालं, ते पेज मिस झालं. लक्षात येते मिस कधी म्हणायचं आणि हिट कधी म्हणायचं. ओके, आता ज्यावेळी मी एक्झाम्पल सॉल्व करत असताना त्यावेळी मी म्हणणार हे पेज मिस झालं, हे पेज हिट झालं, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर पहिल्यांदा मेमरीमध्ये काय केलं आपण, एका फ्रेममध्ये 4 पेजेस असणार आहेत, बरोबर. मग पहिल्यांदा जी काही फ्रेम आहे ती काय आहे, ब्लँक आहे, बरोबर. मग आपल्याला दिलेल्या स्ट्रिंगमध्ये फर्स्ट कोण पेज आहे, 1. पहिलं पेज काय आहे, 1 पहिली. पण ऑलरेडी मेमरीमध्ये काय असणार आहे, कोणतंच पेज अलोकेट झालेलं नाही आहे, ते ब्लँक असणार आहे. त्यामुळं पहिले 4 नंबर घेताना तरी काय असणार आहे, ते मेमरीमध्ये आहेत का, नाही. मेमरीमध्ये आत्ता सध्या तरी काही नाही आहे, ब्लँक आहे, बरोबर. मग पहिलं पेज त्यात ॲड केलं म्हणजे ते पेज काय झालं, मिस झालं. म्हणून मी सगळ्यात लास्ट रोला लिहिलेलं आहे बघा, कधी मिस झालं आणि कधी हिट झालं ते कळावं म्हणून. ओके, तर जो तुमचा सेकंड रो आहे तो ब्लँक दाखवला आहे बघा. मी त्यामध्ये काय दाखवलं आहे, मी पहिल्यांदा जी काही मेमरी आहे ती तुमची ब्लँक असणार आहे, बरोबर. तिथं कोणतंही त्या फ्रेममध्ये पेज प्रेझेंट नाही आहे. मग आपण काय करणार आहे, नवीन पेज ॲड करणार आहे. नवीन पेज ॲड करताना आपण काय करणार, त्या मेमरीमध्ये ऑलरेडी ते पेज आहे की नाही हे चेक करणार. मग आता मी काय करणार आहे, पेज नंबर 1, पेज 1 आहे का या मेमरीमध्ये, नाही. मग मी काय केलं, त्यामध्ये ते ॲड केलं. मग ॲड करताना मी काय केलं, ते मिस झालं ना ते पेज, म्हणून काय केलं, मी पहिल्यांदा मिस लिहिलं. नंतर सेकंड पेज बघितलं, सेकंड पेज, पेज नंबर 2, नंबर त्याचा काय आहे, त्या पेजचा 2. पेज 2 मेमरीमध्ये ऑलरेडी आहे का, नाही. म्हणून मी पेज 2 ॲड केलं आणि खाली लिहून घेतला त्याचं सिक्वेन्स M. ते काय झालं, पेज मिस झालं. त्याच्यानंतर काय केलं, थर्ड पेज आहे. ओके, पेज नंबर 3 आहे. ते काय केलं, मी चेक केलं मेमरीमध्ये 3 नंबरचं पेज आहे का, नाही आहे. मग मी पुन्हा काय केलं, मिस लिहिलं खालच्या रोला लास्टला आणि पेज 3 ॲड केलं त्या फ्रेममध्ये. नंतर बघितलं पेज नंबर 4 पेज असलेलं मी काय केलं, मेमरीमध्ये चेक केलं आहे का त्या फ्रेममध्ये, नाही आहे. मग काय केलं, मी ते 4 हे पेज त्या मेमरीमध्ये ॲड केलं. मॅक्झिमम फ्रेमची नंबर ऑफ किती पेजेस मावू शकतात, मॅक्झिमम 4 पर्यंत झाले का. मग 4 पर्यंत मी काय केलं, मिस लिहून घेतलं. ओके, ते पेज काय झालं, मिस झालं का, कारण ते पेज आपण त्यामध्ये ॲड केलं ना, कारण त्या मेमरीमध्ये ऑलरेडी त्या फ्रेममध्ये कोणतंही पेज प्रेझेंट नव्हतं. जेव्हा पेज आपण ॲड करतो त्यावेळी काय लिहितो आपण, ते पेज मिस झालं. म्हणून पेज नंबर 1, 2, 3, 4 इथपर्यंत आपण काय केले, ॲड केले. त्यामुळे आपण काय केलं, पहिले 4ही फ्रेमबद्दल पेजबद्दल काय लिहिलं, ते पेजेस मिस झाले. म्हणून M लिहिलंय का मी लास्ट रोला. ओके, आता नेक्स्ट चेक करूया. आता स्ट्रिंगमधला पुढची जी पेज आहे ते आहे पेज 5. ओके, आता चेक करा, त्या पेजमध्ये आपण स्टोअर करताना काय काय केले, त्या फ्रेममध्ये 1, 2, 3, 4 असं स्टोअर केले, बरोबर. मग त्यामध्ये 5 आहे का चेक करा, नाही. मग 1 हे पेज रिप्लेस करून त्या ठिकाणी आपण काय केलं, 5 ॲड केले का. नेक्स्ट रो चेक करा. आता तुम्ही 1, 2, 3, 4चा खालचा रो चेक करा. त्याच्यामध्ये मी काय चेंजेस केले बघा. स्ट्रिंगमधला नेक्स्ट पेज कोण आहे, 5 पेज आहे. तो पेज काय केला, त्या फ्रेममध्ये चेक केला. त्या फ्रेममध्ये 5 हा पेज आहे का, नाही आहे. मग मी काय केला, 1 हा पेज रिप्लेस केला. हे रिप्लेसमेंट अल्गोरिदम आहे ना. 1 हा पेज रिप्लेस केला कोणत्या नंबरने, 5 या नंबरने. कारण 4च आपल्याकडे पेजेस आहेत एका फ्रेममध्ये, त्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागणार, रिप्लेसमेंट करावी लागणार. ओके, मग 1 हा पेज आपण काय केला, रिप्लेस केला कोणत्या पेजने, 5 या पेजने. म्हणजेच नवीन पेज काय केलं आपण त्या फ्रेममध्ये ॲड केलं. ज्यावेळी आपण नवीन पेज ॲड करतो त्यावेळी तिथं काय होतं, पेज मिस होतं. म्हणून मी पुन्हा 5वं जे काही पेज आहे त्याच्याबद्दल काय लिहिलं, सगळ्यात लास्ट रोमध्ये M लिहिलंय का. ओके, आता त्या स्ट्रिंगमध्ये नेक्स्ट पेज बघा, पेज 1 आहे. काय आहे, पेज 1. तर आता पुन्हा चेक करा. आता रिप्लेस केल्यानंतर त्या स्ट्रिंगमध्ये कोण कोण आलं, 5, 2, 3, 4 एवढं रिमेनिंग राहिलं ना. मग 1ला रिप्लेस करून 5 आलाय. रिमेनिंग कोण आहे, 2, 3, 4. याच्यामध्ये 1 प्रेझेंट आहे का या फ्रेममध्ये, नाही. मग त्यावेळी मी पुन्हा काय केलं, 2 हे पेज काय केलं, रिप्लेस केलं आणि कोणतं तिथं पेज रिप्लेस करून घेतलं, पेज 1.
लक्षात येते का? आता 2 ह्या पेजला रिप्लेस करून पेज 1 का घेतलं? कारण त्या फ्रेममध्ये 1 प्रेझेंट नव्हता, कारण 1 मी काय केलेला 5 ने रिप्लेस केलेला ऑलरेडी, बरोबर. त्यामुळे आता नंतर कोण आला? पेज 1 आला. मग पेज 1 त्या फ्रेममध्ये पुन्हा प्रेझेंट नाही, म्हणून मी काय केलं पेज 2 ला रिप्लेस करून पेज 1 तिथं ॲड केला. मग ॲड केल्यानंतर तो पेज काय झाला? पुन्हा मिस झाला. ओके, आता पुन्हा स्ट्रिंग चेक करा. त्यामध्ये काय आहे? पेज 3. त्यामध्ये काय आहे? पेज 3. आता पेज 3 हे फ्रेममध्ये प्रेझेंट आहे का? चेक करा. 5 1 3 4 ही आपली पेज राहिली. ओके, ही आपली फ्रेम राहिली. आता 5 1 3 4 मध्ये 3 आहे का? आहे. मग अशा वेळी जेव्हा आपलं जे काही पेज असणार आहे आपण ॲड करणार ते ऑलरेडी त्या फ्रेममध्ये आहे किंवा त्या मेमरीमध्ये आहे, त्यावेळी काय करायचं नाही, आपण ते पेज रिप्लेस करायचं नाही. मग त्या कंडिशनला काय म्हटलं आपण? ते पेज हिट झालं. ते पेज काय झालं? हिट झालं. मग मी खाली लिहिलंय का ते पेज हिट झालं म्हणून? ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पुन्हा कोणतं आलं? पेज 1 आलं. कोण आलं? पेज 1. आता पुन्हा चेक करा आपली फ्रेम. आपली फ्रेम काय आहे? 5 1 3 4 अशीच आहे ना आपली पेज. तर रिमेनिंग कुठलं आहे ते तुमच्या बुकमध्ये लिहून घेत चला, कारण ह्या मोबाईलवर चेंजेस तसे करता येत नाहीत जेव्हा लेक्चर घेत असतात त्यावेळी. म्हणून मी तुम्हाला सांगितले तुमची बुक आणि पेन घ्या आणि मी जसं बोलत जाईन तसं कॅल्क्युलेशन तुम्ही त्याच्यात नोट डाऊन करा. मग आपल्याकडे ऑलरेडी कुठली फ्रेम आहे? 5 1 3 4 आहे. मग या फ्रेममध्ये पेज 1 प्रेझेंट आहे का? तर आहे. ओके, पूर्ण फ्रेम चेक करायची. त्या पेजमध्ये पेज 1 आहे का? आहे. मग त्यावेळी ते रिप्लेस करण्याची गरज आहे का? नाही. तर त्यावेळी काय म्हणायचं? ते पेज हिट झालं. म्हणून पुन्हा मी खालच्या रोला लिहिले बघा, ते पेज हिट झालं म्हणून H लिहिलं. ओके, नेक्स्ट पेज आहे पेज 6. आता आपल्याकडे स्ट्रिंग कुठली आहे? 5 1 3 4 ही आपल्याकडे स्ट्रिंग आहे, बरोबर. मग याच्यामध्ये पेज 6 आहे का? नाही. मग अशा वेळी काय करायचं? आपण 4 ला रिप्लेस करून काय घेतलं? तिथं पेज 6 घेतलं. घेतलं का? मग आता आपली फ्रेम कशी तयार झाली? 5 1 3 6 अशी फ्रेम तयार झाली. 4 या पेजला रिप्लेस करून 6 पेज ॲड केलं, म्हणजेच तिथं काय झालं? पेज मिस झालं. म्हणून मी खाली लिहिलंय का लास्ट रोमध्ये हिट नंतर पेज काय झालं? मिस झालं. ओके, त्याच्यानंतर 6 स्ट्रिंग चेक करा पुन्हा. स्ट्रिंगमध्ये बघा 6 नंतर कोणता नंबर आहे? 3. ओके, तर आता चेक करा आपल्याकडे स्ट्रिंग कुठली राहिली? 5 1 3 6. ओके, आता चेक करा 3. आता आपण सगळं एक एकदा काय केलंय? रिप्लेस केलेलं आहे. आता पुन्हा चेक करायचं. याच्यामध्ये चेक करताना कसं करायचं? पहिल्यांदा काय करायचं? चेक करताना पहिल्यांदा ऑलरेडी तो आहे की नाही डिसाईड करायचं. ओके, फर्स्ट जो असेल तो. तर 5 1 त्याच्यानंतर आपण ॲड कोणतं करणार आहे? पेज 3. आता इथं कोणता नंबर आहे? 5 आहे, बरोबर. आपल्याला ॲड कोणता पेज करायचं आहे? 3 ॲड करायचं आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल मॅडम 5 1 3 6 मध्ये पुढं 3 आहे ना? अरे बरोबर आहे, पुढं 3 आहे, पण आपला मेन उद्देश काय असणार आहे ह्या अल्गोरिदमचा? फर्स्ट इन कोण झालाय तो आधी चेक करायचा. ओके, 5 1 3 6 ह्या फ्रेममध्ये आहे, बरोबर आहे, पण चेक करताना कुठून करायचं? पहिल्यापासून चेक करत जायचं. आता इथं 5 एकदा रिप्लेस केलाय, 1 केलाय, 3 केलाय आणि 6 केल्यानंतर आले ना, म्हणजे 4 लास्टचं रिप्लेस केल्यानंतर 6 आलं, बरोबर. त्याच्यानंतर येताना पुन्हा कुठे येणार? ते फर्स्टलाच येणार ना. मग त्यावेळी चेक केला आपण, तिथं नंबर कोणता पेजचा आहे? तर 5 आहे. मग तिथं आपण काय केलं? न्यू पेज ॲड केलं. मग 5 रिप्लेस केला आणि त्या रिप्लेसमेंटला कोण ॲड केला? तिथे पेज नंबर 3 ॲड केला. लक्षात येतोय? नेक्स्ट आपल्याला कुठला पेज आहे? पेज 2. आता चेक करायचं. तर 5 तर चेंज केला, 3 झाला. पुन्हा आपण 5 चेंज करणार का? नाही. आता नंबर कोणाचा येणार? 1चा. चेक करायचं. 1 आहे, पेज 1 आहे, पण आपल्याला ॲड करायचं आहे पेज 2 आणि त्या रोमध्ये 2 पेज आहे का त्या फ्रेममध्ये? नाही. मग आपण काय केलं? पेज 1 रिप्लेस करून त्या ठिकाणी कोण ॲड केला? पेज 2 ॲड केला. म्हणजेच इथं काय झालं? ते पेज मिस झालं. आणि लास्ट कोणतं आहे? 3. यामध्ये काय झालं? पेज 3 हा ऑलरेडी त्या फ्रेममध्ये आहे, त्यामुळे तिथं काय झालं? ते पेज हिट झालं. लक्षात येते का? म्हणजे खाली लिहिलेल्या रोमध्ये आता बघा आपले टोटल मिस किती झाले बघा आणि टोटल हिट किती झाले. काउंट करा, तुम्हाला लक्षात येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9. टोटल मिस किती झाले? 9 आणि टोटल हिट किती झाले? 3, बरोबर. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? पेज फॉल्ट रेशिओ कॅल्क्युलेट करायचं आहे.
पेज फॉल्ट रेशिओ कॅल्क्युलेट करताना मी काय सांगितलेलं, टोटल मिस अपॉन टोटल पॉसिबल केसेस. बरोबर. आता टोटल मिस किती झाले काउंट करा. टोटल मिस झाले 9. बरोबर. अपॉन टोटल पॉसिबल केसेस म्हणजेच काय, त्या स्ट्रिंगची साईज किती आहे 12. म्हणजेच पेज फॉल्ट रेशिओ किती झाला 9/12. लक्षात येतंय का. ओके. हे झालं आपलं फर्स्ट इन फर्स्ट आउट अल्गोरिदम. आता ह्याचा ॲडव्हान्टेज काय असणार आहे, तर हे सिम्पल असणार आहे. ओके. हे अल्गोरिदम सिम्पल आहे आणि इझी टू इम्प्लिमेंटेशनसाठी खूप इझी आहे. ओके. नेक्स्ट असणार आहे हे लो ओव्हरहेड असणार आहे. दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ फिफो अल्गोरिदम. आता त्याचं डिसॲडव्हान्टेज काय असणार आहे, तर त्याचा जो काही परफॉर्मन्स असणार आहे तो काय असतो, पुअर असतो. ओके. हे झालं त्याचं डिसॲडव्हान्टेज. लक्षात आलं का फिफो अल्गोरिदम. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहे तो आहे लिस्ट रिसेंटली यूज्ड अल्गोरिदम. आता लिस्ट रिसेंटली यूज अल्गोरिदममध्ये काय होतं, तर इट कीप्स ट्रॅक ऑफ पेज यूजेज over a short period of time. It works on the idea that the pages that have been mostly heavily used in the past are most likely to be used heavily in the future too. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये, जे काही पेजेस असणार आहेत जे लॉंग अमाऊंट ऑफ टाईमसाठी यूज केलेले आहेत, ओके, ते काय केले जातात, रिप्लेस केले जातात. जे खूप वेळेसाठी यूज केलेले नाही आहेत ते काय केले जातात, रिप्लेस केले जातात. हे कुठं आहे, लिस्ट रिसेंटली यूज्ड. त्याच्या नावावरूनच लक्षात, जे कमी प्रमाणात यूज केलेले असतील असे पेजेस काय केले जातात, रिप्लेस केले जातात लिस्ट रिसेंटली यूज्ड अल्गोरिदममध्ये. ओके. आता त्याचं एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. पुन्हा मी तेच एक्झाम्पल घेतलंय, फक्त ते कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये इनिशियली काय असतंय, पहिल्यांदा इनिशियली ऑल 4 स्लॉट्स आर एम्प्टी. बरोबर. पहिल्यांदा मेमरीमध्ये 4 स्लॉट्स काय असणार आहेत, एम्प्टी असणार आहेत. मग त्याच्यामध्ये काय करणार आपण, 1 2 3 4 ॲड करणार. ज्यावेळी आपण 1 2 3 4 ॲड करणार त्यावेळी ते एम्प्टी स्लॉट्स काय होणार, जे काही स्ट्रिंगमध्ये ज्या ऑर्डरमध्ये आहेत त्या ऑर्डरमध्ये काय करणार आपण, ते त्या फ्रेममध्ये ॲड करणार. बरोबर. स्ट्रिंगमध्ये कसे असतील ना सिक्वेन्स, त्या सिक्वेन्सप्रमाणे आपण त्या फ्रेममध्ये ते पेजेस काय करत जाणार, ॲड करत जाणार. ते पेजेस ॲड करत असताना आपण काय चेक करणार, ते ऑलरेडी त्या फ्रेममध्ये आहेत की नाहीत. जर नसतील तर ते आपण तिथं स्टोअर करणार आणि ते ॲज अ पेज मिस म्हणून डिक्लेअर करणार. मग पेज 1 2 3 4 हे काय आहेत, नॉट अवेलेबल इन मेमरी, कारण पहिल्यांदा मेमरीमधले जे काही फ्रेम्स आहेत ते काय असणार आहेत, एम्प्टी असणार आहेत. त्यामुळे ते मेमरीमध्ये अवेलेबल नसणार आहेत. मग त्यावेळी ते काय झालं, पेज म्हणायचं, ते पेज मिस झालं किंवा ते पेज फॉल्ट झालं असं आपण म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर कोण येतो, 5. व्हेन 5 कम्स इट इज नॉट अवेलेबल इन मेमरी, सो पेज फॉल्ट ऑकर अँड इट रिप्लेस 1 विच इज लिस्ट रिसेंटली यूज्ड पेज. ओके. पहिल्यांदा काय होतं, ब्लँक होतं. त्याच्यानंतर आपण 1 2 3 4 हे पेजेस त्या फ्रेममध्ये ॲड केले. म्हणजेच हे पेजेस काय झाले, मिस झाले किंवा पेज फॉल्ट झाला, कारण ते ऑलरेडी मेमरीमध्ये नव्हते. आपण त्याच्यानंतर त्याला ॲड केलं. त्याच्यानंतर कोणती येते ते स्ट्रिंगमध्ये पेज, तर ते आहे पेज 5. मग त्यावेळी आपण काय चेक केलं, पेज 5 हे ऑलरेडी मेमरीमध्ये आहे का चेक केलं, तर ते नाही आहे. त्यामुळे तिथं काय झालं, पेज फॉल्ट ऑकर झाला. म्हणजेच काय झालं, तिथं पेज मिस झालं. मग त्यावेळी आपण काय केलं, ते रिप्लेस कशाने केलं, पेज 1ला रिप्लेस केलं. सो इट रिप्लेसेस 1 विच इज लिस्ट रिसेंटली यूज्ड पेज. ते कशाला रिप्लेस केलं, 1ला रिप्लेस केलं, जे काय आहे लिस्ट रिसेंटली यूज्ड पेज असणार आहे. ओके. आता 5 नंतर स्ट्रिंगमध्ये दिलेला पेज कोणता आहे, तो आहे पेज 1. व्हेन पेज 1 कम्स इट डज नॉट अवेलेबल इन मेमरी. का पेज 1 त्या मेमरीमध्ये अवेलेबल आहे का, त्या फ्रेममध्ये नाही, कारण ऑलरेडी पेज 1 आपण 5ने रिप्लेस केला आहे. मग त्या फ्रेममध्ये कोण कोण आहेत आता, 5 2 3 4 हे पेजेस आहेत. बरोबर. मग ह्याच्यामध्ये आपण काय केलं, पेज 2 हे रिप्लेस कोणाला केलं, पेज 1ला रिप्लेस केलं. जे काय आहे तिथं काय घडलेलं आहे, मग आता पेज फॉल्ट घडलेला आहे किंवा पेज मिस झालं आपण म्हणू शकतो, कारण पेज 1 त्या फ्रेममध्ये नव्हतं. त्यामुळे आपण काय केलं, पेज 2 रिप्लेस करून तिथं पेज 1 स्टोअर केलं, ॲड केलं. बरोबर. त्याच्यानंतर कोण आला, पेज 1 नंतर स्ट्रिंगमध्ये आहे तो आहे पेज 3. व्हेन पेज 3, त्यावेळी आपण काय चेक केलं, पुन्हा ती फ्रेम चेक केली.
मग तिथं काय होतं आपल्या फ्रेममध्ये आता 5 1 3 4 बरोबर. मग 3 आहे का ऑलरेडी आहे. मग तिथं काय झालं आपलं पेज हिट झालं बरोबर. सो ते ॲज इट इज ठेवलं. त्याच्यानंतर पुन्हा चेक केला कोण आहे 1. व्हेन 1 कम्स इट इज अवेलेबल इन द मेमरी आहे का अवेलेबल. दॅट इज तिथं काय झालं पेज हिट झालं तिथं पण. सो नो रिप्लेसमेंट ऑकर्स. त्यामुळे तिथं काय झालं रिप्लेसमेंट घडून येणार नाही बरोबर. त्यामुळे तिथं पण पेज हिट झालं. मग आता फ्रेममध्ये पुन्हा कोण कोण आहे आपल्या तर 5 1 3 4. नेक्स्ट कोण आहे आता आपल्याकडे तो आहे 6 पेज. ओके. व्हेन 6 कम्स इट इज नॉट अवेलेबल इन मेमरी. का अवेलेबल नाही आहे मेमरीमध्ये. कारण आपल्या मेमरीमध्ये आता सध्या कोण आहेत तर 5 1 3 4 हे पेजेस आहेत. मग आता पेज 6 अवेलेबल आहे का मेमरीमध्ये नाही. त्यामुळे तिथं काय होणार पेज फॉल्ट ऑकर होणार आणि जो काही 4 असणार आहे तो रिप्लेस होऊन तिथं कोण येणार पेज 6 येणार. लक्षात आलं. मग आता आपली फ्रेम कोणती तयार झाली 5 1 3 6 ही आपली फ्रेम तयार झाली. त्याच्यानंतर कोण असणार आहे आपला पेज 3. व्हेन 3 कम्स इट इज अवेलेबल इन मेमरी सो पेज हिट अँड नो रिप्लेसमेंट ऑकर. इथं पेज 3 आहे का तर आहे. आता मागं जो आपला अल्गोरिदम झाला फिफो अल्गोरिदम त्याच्यामध्ये पहिल्यांदा 3 होतं. ओके. पण तरी पण आपण काय केलं 5 रिप्लेस करून तिथं 3 केलेलं. का केलेलं कारण जो फर्स्ट पहिल्यांदा असतो तिथं चेक केलं जातं ना. कारण त्या अल्गोरिदममध्ये नावच आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिल्यांदा आहे त्याला चेक केलं जातं. तिथं 3 आहे का नाही म्हणून तिथं आपण रिप्लेस केलं. ओके. पण याच्यामध्ये काय आहे लिस्ट रिसेंटली युज्डमध्ये काय आहे जो कमी वेळा यूज केला जातो. आता 5 1 3 4 मध्ये पूर्ण आपण काय करणार तो कंप्लीट रो आपण चेक करणार ती कंप्लीट फ्रेम चेक करणार. ओके. मग अशा कंडिशनमध्ये बघा इथं 3 आहे का त्या फ्रेममध्ये आहे. जरीही नंतर असलं जरीही ते फ्रेममध्ये ते पेज नंतरच्या नंबरला असलं तरी सुद्धा इथं काय होणार ते पेज हिट होऊ शकते. का कारण ह्याच्या अल्गोरिदमचं नाव आहे लिस्ट रिसेंटली युज्ड अल्गोरिदम. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय केलं जातं त्या फ्रेममध्ये जो लिस्ट यूज केला जाणारा पेज आहे तो काय केला जातो पहिल्यांदा रिमूव्ह केला जातो. आणि फर्स्ट इन फर्स्ट आउटमध्ये काय होतं जो पहिल्यांदा आलेला आहे त्याच्याशी आधी चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर ते पुढं काय केलं जातं मूव्ह केलं जातं. म्हणून इथं काय केलं जातं आता 3 हा पेज आला आपला. मग त्यावेळी आपल्याकडे फ्रेम कुठली आहे 5 1 3 6. त्यावेळी काय केलं जातं मग 3 आहे का आपल्याकडे फ्रेममध्ये आहे तर त्यावेळी ते पेज काय होणार हिट होणार. ओके. मग नेक्स्ट आहे तो कोण आहे पेज 2. आता पेज 2 चेक करायचं आपल्या फ्रेममध्ये आहे का 5 1 3 6 मध्ये नाही. मग त्यावेळी काय केलं आपण 4 ऑलरेडी 6 ला रिप्लेस केलेला आहे. सो तो काय होणार आता पुन्हा पहिल्या ठिकाणी जाणार आणि 5 रिमूव्ह होणार आणि 5 रिप्लेस करून कोण येणार पेज 2 येणार. ओके. मग त्याच्यानंतर कोण आहे लास्टला तो आहे पेज 3. आता पेज 3 पुन्हा डिसाईड चेक करायचं आपल्या फ्रेममध्ये आहे का तर आहे. सो तिथं काय झालं आपलं पेज हिट झालं. म्हणजे आपली फायनल जी काही फ्रेम आहे ती काय राहिली 2 1 3 6 ही आपली फायनल पेज राहिली. ओके. सो आता काउंट करा खाली टोटल मिस किती झालेत बघा म्हणजे एम ते आपल्या फायनल रो मध्ये बघा चेक करा टोटल एम किती झालेत काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8. टोटल एम किती झाले 8 म्हणजे मिस किंवा पेज फॉल्ट किती झाले 8 आणि पेज हिट किती झाले तर 4 बरोबर. मग आता ह्याचा पेज फॉल्ट रेशिओ काय येणार 8 डिवायडेड बाय 12 कारण टोटल मिस आपले किंवा पेज फॉल्ट किती झालेत 8. लक्षात येतंय का. ओके. आता ह्याचं ॲडव्हान्टेज सांगायचं झालं तर काय असेल तर हे लिस्ट रिसेंटली युज्ड अल्गोरिदम जे आहे ते काय असणार आहे इफिशियंट आहे. ओके. त्याचं डिसएडव्हान्टेज सांगायचं झालं तर काय तर ते एक्सपेन्सिव्ह असणार आहे. हे अल्गोरिदम काय असणार आहे एक्सपेन्सिव्ह असणार आहे. प्लस ह्याला काय लागतं हार्डवेअर सपोर्टची गरज असते आणि याच्यामध्ये काय असतं कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन असतं. ह्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते काय असतं कॉम्प्लेक्स आहे. ओके. हे झालं त्याचे ॲडव्हान्टेज ऑफ लिस्ट रिसेंटली युज्ड अल्गोरिदम. लक्षात येते का दोन्ही अल्गोरिदम. आता लास्ट अल्गोरिदम आहे तो आहे ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. याच्यामध्ये काय होतं तर हे अल्गोरिदम आहे हे बेस्ट पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम आहे आणि हे काय करतं लिस्ट नंबर ऑफ पेजेस फॉल्ट. ओके. इन दिस algorithm pages are replaced which would not be used for the longest duration of time in future. That is
द पेजेस इन मेमरी विच आर गोइंग टू बी रेफर्ड इन फ्युचर आर रिप्लेस्ड. ओके, ह्याला काय ह्या अल्गोरिदमला ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदमलाच काय म्हटलं जातं, बेल्डी ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट पॉलिसी. ओके, किंवा क्लेरोएटी पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. ओके, त्यावेळी तुम्ही म्हणू नका की हे आम्हाला शिकवलंच नाही आहे. ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट म्हणजेच बेल्डी ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट पॉलिसी किंवा क्लेरोविटी पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. ओके, लक्षात येतंय का? आता याच्यामध्ये काय होतं, दिस अल्गोरिदम वॉज इंट्रोड्युस्ड लॉंग बॅक अँड इज डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट बिकॉज इट रिक्वायर्स फ्युचर नॉलेज ऑफ दी प्रोग्राम बिहेवियर. याला काय माहिती असणं गरजेचं असतं, त्या प्रोग्रामचं जे काही बिहेवियर आहे त्याचं फ्युचर नॉलेज असणं गरजेचं असतं. सो इट इज पॉसिबल टू इम्प्लिमेंट ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट ऑन दी सेकंड रन बाय यूजिंग दी पेज रेफरन्स इन्फॉर्मेशन कलेक्टेड ऑन दी फर्स्ट रन. हे अल्गोरिदम तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लक्षात येईल. मी पुन्हा तेच एक्झाम्पल घेते म्हणजे कसं होईल, तुम्हाला एक्झॅक्टली कसं चेंजेस होतात ते लक्षात येतील. आता ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम आपण शिकतोय. ओके, आता याच्यामध्ये काय आहे बघा. हां, टोटल तीच स्ट्रिंग घेतलेली आहे. पहिल्यांदा मेमरीमध्ये असणारी जी काही फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये नंबर ऑफ पेजेस नाही आहेत, बरोबर, ती ब्लँक पेज आहे. सो इनिशियली ऑल 4 स्लॉट्स आर एम्प्टी. बरोबर, सुरुवातीला ते स्टारी स्लॉट्स काय असणार आहेत, एम्प्टी असणार आहेत. सो व्हेन 1 2 3 4 हे पेजेस जे काय आहेत ते आपण अलोकेट करतो त्या एम्प्टी स्लॉटमध्ये इन द ऑर्डर ऑफ देअर अरायवल. ज्या ऑर्डरमध्ये ते आलेले आहेत त्या ऑर्डरमध्ये आपण काय करतो, ते नंबर ऑफ पेजेस त्या एम्प्टी फ्रेममध्ये काय करतो, आपण ॲड करतो. मग ॲड करत असताना म्हणजेच काय होतं, तिथं पेज फॉल्ट होतं किंवा पेज मिस होतं असं आपण म्हणू शकतो. मग दिस इज पेज फॉल्ट ॲज 1 2 3 4 आर नॉट अवेलेबल इन मेमरी. हे पेजेस जे काही आहेत सुरुवातीचे ते मेमरी एम्प्टी असल्यामुळे त्यामध्ये प्रेझेंट नसणार आहेत ऑफकोर्स, आणि त्यामुळे काय झालेत, ते पेजेस फॉल्ट किंवा पेजेस मिस झालेत. ओके, म्हणून मी लास्ट रोमध्ये लिहिले बघा, पहिले 4 मिस लिहिलेत. कारण का मिस लिहिलेत, पहिल्यांदा तर ती फ्रेम एम्प्टी होती त्यामुळे आपण ते पेजेस ॲड केले म्हणून ते पेज फॉल्ट किंवा मिस झाले असं म्हणतो आपण. ते मी लिहून घेतले लास्ट रोला. ओके, पहिले 4 पेजेस काय झाले, मिस झाले म्हणून ते 4 वेळा मी एम असं लिहिले लास्ट रोला. ओके, नेक्स्ट व्हेन 5 कम्स, त्या स्ट्रिंगमधला जेव्हा 5 येतो, इट इज नॉट अवेलेबल इन मेमरी सो पेज फॉल्ट ऑकर्स. चेक केलं आपण, पहिल्यांदा 1 2 3 4 ॲड केलं, त्याच्यानंतर चेक केलं त्याच्यामध्ये पेज 5 आहे का, नाही आहे. मग ते काय केलं, आपण रिप्लेस केलं. पण रिप्लेस करत असताना लक्षात घ्या, आपण पहिल्या अल्गोरिदममध्ये काय बघितलं, ते स्टार्टिंगपासून येते, बरोबर, स्टार्टिंगपासून चेक करत जाते. फिफोमध्ये काय करते, पहिल्यापासून चेक करत जाते, फर्स्टपासून आहे की नाही, आणि नसेल तर पहिल्यांदा जो कोण असेल त्या पेजला रिप्लेस करून नवीन पेज ॲड करते. हे फर्स्ट इन फर्स्ट आउटमध्ये केलं. पण आता ऑप्टिमलमध्ये काय करायचं आहे, एक्झॅक्टली अपोजिट करायचं आहे. ऑप्टिमलमध्ये काय केलं, त्यानं पेज चेक केलं. ओके, त्यामध्ये पेज नाही आहे, पण ते चेक करत असताना काय केलं, ते जे आत्ताच जस्ट ॲड केलेलं आहे ते पेज रिप्लेस करायचं. आता 1 2 3 4 मध्ये सगळ्यात लास्टला ॲड केलेलं पेज कोणतं आहे, 4 आहे. सगळ्यात लास्टला ॲड केलेलं पेज कोणतं आहे, 4. मग ते पेज रिप्लेस करायचं. लक्षात येते का बघा, फिफो अल्गोरिदममध्ये काय केलं, आपण जे पहिल्यांदा ॲड केलेलं होतं ते पेज आपण रिप्लेस करून नवीन पेज ॲड करत होतो. पण ऑप्टिमलमध्ये काय करायचं आहे आपल्याला, जे जस्ट आत्ताच रिसेंटली आपण जे काही पेज ॲड केलेलं आहे ते पेज आपण रिप्लेस करायचं. आता 1 2 3 4 ह्या पेजमध्ये आपण रिसेंटली ॲड केलेलं पेज कोणतं आहे, तर ते आहे 4. मग 4ला रिप्लेस केलं आणि तिथं काय घेतलं, आपण पेज 5 ॲड केलं. का तसं केलं, कारण त्या फ्रेममध्ये काय नाही आहे, 5 हे पेज प्रेझेंट नाही आहे, म्हणजे तिथं पेज मिस झालं किंवा पेज फॉल्ट झालं असं आपण म्हणणार. म्हणून मी पुन्हा खालच्या रोला लिहिले बघा, 5th टाइम एम. का लिहिले, कारण तिथं त्या फ्रेममध्ये काय नाही आहे, पेज 5 प्रेझेंट नाही आहे. पूर्ण फ्रेम चेक करायची त्यावेळी, पण रिप्लेस जर करायची गरज पडली तर त्यावेळी रिप्लेस कोणाला करायचं, की आत्ता जस्ट कोण ॲड केलेलं आहे त्याला. मग आता 4 रिप्लेस करून कोण आला, 5 आला, बरोबर. सो 4ला रिप्लेसमेंट केलं आणि काय आला, 5 आलं, आणि त्यावेळी तिथं काय झालं, पेज फॉल्ट अकर झाला, बरोबर.
आता त्याच्यानंतर चेक करूया. पेज 131 कोणकोणते आहेत? पेज 1 आहे, मग त्याच्यानंतर पेज 3 आहे आणि मग पेज 1 आहे. एक एक चेक करूया. 5 नंतर पेज कोण आलं? 1. आता फ्रेम आपल्याकडे कुठली आहे? 1 2 3 5 ही आपल्याकडे तयार झालेली फ्रेम आहे. मग मी काय सांगितलं, आधी चेक करायचं आहे का पेज 1 आहे, त्यामुळे रिप्लेस करण्याची गरज आहे नाही. सो इथं काय लिहिलं मी? पेज हिट झालं म्हणून H लिहिलं. नेक्स्ट चेक केलं पेज 3. पेज 3 आहे का आपल्या फ्रेममध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे ते पेज हिट झालं, तिथं रिप्लेस करण्याची गरज नाही. पुन्हा स्ट्रिंग चेक केली, तिथं पेज आहे पेज 1. पुन्हा चेक केली आपली जी तयार झालेली फ्रेम आहे त्यामध्ये पेज 1 आहे का? आहे. मग पुन्हा ते पेज काय झालं? हिट झालं. रिप्लेस करण्याची गरज आहे नाही. सो आपण रिप्लेस केलेलं नाहीये. मग आता रिसेंटली ॲड कोण कोण झालं बघा. 5 ॲड रिसेंटली झाले. 3 काय झाले? पेज हिट झाले जस्ट आत्ताच. ओके. त्याच्यानंतर काय झालंय? 2 ॲज इट इज राहिलाय. आणि सगळ्यात लास्टला कोण ॲड झालंय? आता पेज 1 ॲड झालंय काय? जस्ट आत्ताच झाला ना ॲड. ओके, म्हणजे जस्ट आत्ताच ॲड झालेला कोणता पेज आहे? पेज 1. बरोबर. ॲड म्हणजे ते चेक केलं ना आपण, मग तिथं पेज हिट झाला, म्हणजे चेंजेस घडले ना, तिथं पेज हिट झाला ना. ॲड जरी केला नाही तर तिथं तो सेम आहे ऑलरेडी, म्हणून तिथं पेज हिट झाला. बरोबर. सो आता नंतर आपण चेक करायचं स्ट्रिंगमध्ये कुठला पेज आहे? पेज 6. आता पुन्हा आपली फ्रेम चेक करायची. 1 2 3 5 हे नंबर ऑफ पेजेस असणार आहेत त्या फ्रेममध्ये. मग आता रिप्लेस कोणाला करायचं? 1ला. का? कारण ते रिसेंटली काय झाले? मॉडिफाय झाले. ते रिसेंटली चेक झाले ना, अपडेट झाले रिसेंटली. कोण? तर 1 अपडेट झालाय, म्हणजे तो ऑलरेडी आहे तिथं म्हणून हिट झालेला होता. त्याच्यानंतर 6 आलेला. राईट. सो कोण चेंजेस होणार? पेज 1 चेंज होणार आणि तो पेज 1 रिप्लेस कोणाला होणार? पेज 6ला. मग पेज 1 रिप्लेस होऊन तिथं कोण आला? 6 पेज आला का? ओके. सो तिथं काय झालं? पेज मिस झालं. लिहिलंय का बघा मी त्या रोमध्ये. तिथं कोण झाला? पेज मिस झाला. त्याच्यानंतर चेक केला कोण आहे? 3. आता पुन्हा चेक करायचं. आपली फ्रेम तयार कोणती झाली? 6 2 3 5. आपली फ्रेम काय तयार झाली? 6 2 3 5. 1 चेंज झाला ना 6ला. सो तयार झाली कोणती फ्रेम? 6 2 3 5. आपल्याला आता स्ट्रिंग चेक करायची. त्याच्यामध्ये नंबर कोण आला? 3. 3 आहे का ऑलरेडी? त्यामध्ये आहे. सो तिथं कोण झाला? तो हिट झाला. त्याच्यानंतर चेक केला, तो आहे 2. 2 आहे का त्या फ्रेममध्ये? आहे. सो तो ॲज इट इज लिहून घेतला आणि काय केला? तो हिट झाला. तो पेज हिट झाला, त्यामुळे लिहून घेतला. पुन्हा स्ट्रिंग चेक केली, त्याच्यामध्ये लास्ट नंबर कोण आहे? 3. मग ते पेज चेक केलं. 3 पेज आहे का ऑलरेडी? आहे. सो ते पेज सुद्धा काय झालं? हिट झालं. म्हणजे टोटल मिस किती झाले? त्या रोमध्ये काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 6 झाले. किती झाले? 1 2 3 4 5 आणि लास्ट हा 6. 6 काय झाले? हिट झाले आणि 6 काय झाले? मिस झाले. बरोबर. सो आता ह्याचा टोटल फॉल्ट रेशिओ काय होणार? तर जेवढे मिस झाले ते डिवायडेड बाय जेवढे पॉसिबल केसेस असतील ते. मग पॉसिबल केसेस किती येणार? 12. कारण का? त्या स्ट्रिंगची साईज काय आहे? 12. आणि मिस किती झाले? 6. म्हणजे ह्यांचा रेशिओ काय होणार आपला तयार? 6 डिवायडेड बाय 12. लक्षात येतंय का? ओके. ह्याच्यामध्ये काय झालं? जो लास्ट ॲड झालेला आहे, रिसेंटली जो ॲड झालेला आहे, तो आपण रिप्लेस करतो. कशामध्ये? ऑप्टिमलमध्ये. आणि फिफोमध्ये काय करतो? जो पहिल्यांदा ॲड झालेला आहे तो रिप्लेस केला जातो. लक्षात येतोय का डिफरन्स? ओके. तर ह्याचं ॲडव्हान्टेज ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंटचं काय असेल, तर ह्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन असणार आहे ते इझी असणार आहे. ओके. अँड सिम्पल डेटा स्ट्रक्चर्स आर युज्ड. ह्याच्यामध्ये जे डेटा स्ट्रक्चर यूज केलेले आहेत ते काय आहे? सिम्पल आहे. प्लस हे काय असणार आहे? हायली इफिशियंट असणार आहे. दीज आर द ॲडव्हान्टेजेस. आणि त्याचं डिसॲडव्हान्टेज काय असणार आहे? तर ह्याला जो लागणारा टाईम आहे तो काय असणार आहे? जास्त. सो हे टाईम कन्झ्युमिंग आहे. प्लस रिक्वायर्स फर्दर नॉलेज ऑफ द प्रोग्राम. त्याला काय लागतं? फर्दर नॉलेज ऑफ द प्रोग्रामचं नॉलेज लागतं. लक्षात येते का? सो दीज आर दी डिसएडवांटेज ऑफ ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. आज आपण 3 अल्गोरिदम शिकलो. फर्स्ट इन फर्स्ट आउट, लिस्ट रिसेंटली यूज्ड आणि लास्ट कोणतं? ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. लक्षात येतंय? विथ एक्झाम्पल असं 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो पेपरमध्ये. त्यावेळी 2 मार्क्स असतात ते विथ डिस्क्रिप्शन, त्याचं जे तुम्ही लिहिता त्याच्याबद्दल, आणि त्याच्यानंतर एखादं एक्झाम्पल सॉल्व करता त्याला 2 मार्क्स असतात.
लक्षात येते का? मग त्याचं डिस्क्रिप्शन लिहिता त्यावेळी त्याच्यामध्ये त्याचा ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पण एक एक लिहिणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.